नमस्कार शेतकरी बांधवांनो, किसान कट्टा या चॅनल मध्ये मी श्रीकांत शेलवंत आपले सर स्वागत करत आहे। आज दिनांक 15 जुलै 2024 वार बुधवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये कोथिंबीरची आवक थोडीफार वाढताना पाहावते, त्याचबरोबर कांद्याची आवक कमी होऊन देखील दरामध्ये काय बदल झालेले पाहावतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहावते। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून घर बसल्या संपूर्ण शेतमालाचे दर आपल्या शेतकरी बांधवांना पाहायला मिळतील। आज मार्केटमध्ये फुलांची आवक थोडीफार कमी झालेली पाहायला मिळते, तर पिवळ्या तसेच लाल झेंडूचे दर जे होते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला होते। त्याचबरोबर तुकडा गुलाबचे दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटी मध्ये 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 60 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते। आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला होते। त्याचबरोबर हलक्या मालांची आवक देखील मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला होते। डच गुलाबची देखील आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती असलेली पाहायला होते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील डच गुलाबचे दर पाहायला होतात। जिप्सफुलाची आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला होते। त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये देखील घसरण पाहायला होते। चांगल्या मालासाठी साधारणतः 150 तर हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील जिप्सफुलाचे दर पाहायला होतात। इंडिजीचे क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला होते। आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाहायला होते। त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडीशी घसरण आज पाहायला होते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला होतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे आहेत 90 ते 95 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला होते। कांदाबच्ची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर जर बघितलं तर साधारणतः 18 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे आहेत चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे 35 तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील कोथिंबीरसाठी दर पाहायला होते। त्याचबरोबर मेथीची आवक मार्केटमध्ये कमी असलेली पाहायला होते। चांगल्या मालासाठी 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला होतात। हिरवी मिरचीची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील हिरवी मिरचीचे दर पाहायला होतात। बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील बिटाचे दर पाहायला होतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापर्यंत दर पाहायला होते, तर एका दुसऱ्या गोष्टीसाठी 42 ते 45 रुपयापर्यंत दर पाहायला मिळू शकतो। आज आवक मार्केटमध्ये कमी असलेली देखील दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला होते। मागणी कमी झाल्याचा परिणाम शिमला मिरचीच्या दरावरती पाहायला होते। हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। पांढऱ्या काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 16, तर हिरव्या काकडीसाठी 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। तर चायना काकडीचे दर जर बघितलं तर साधारणतः 20 ते 25 रुपयापर्यंत आपल्याला पांढऱ्या चायना काकडीसाठी दर पाहायला होतात। तर हिरव्या चायना काकडीसाठी 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 30 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला होते। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होतात। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 16 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे ते साधारणतः 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्याचे दर जे ते साधारणतः 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलके माल जे ते 40 ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः
40 ते 45 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतोय. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमाचे दर जे ते 80 ते 90 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील दर पाहायला होतोय. वालगावड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 65, तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील वालगावड्याचे दर पाहायला होतात. चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीचे शेंगाचे दर जे ते 35, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतोय. काळ्या भरताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25, तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतोय. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25, तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतोय. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे ते साधारणतः दर 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला होतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होते. कोबीची क्वालिटीनुसार दर जे ते चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला होते. आलेची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला आज थोडेफार कमी पाहायला होतात. चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 17 आलेसाठी सरांचा दर जे ते 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाहायला होते. त्याचबरोबर कवळ्या आल्याचे दर ही आपल्याला साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत दर पाहायला होते. आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडासा बदल पाहायला होते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40, तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला होते. तर पुनेरीगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 ते 65 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 65, तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील बीनसाठी दर पाहायला होते. पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60, तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला होते. भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70, तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील भुईमुग शेंगाचे दर पाहायला होतात. सीताफळाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील गावरान सीताफळाचे दर पाहायला होतात. अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 150, तर हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाहायला होते. सुटपांची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर चांगले माल देखील आपल्याला कमी असलेले पाहायला होतात. चांगल्या मालासाठी साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील सुटपांसाठी दर पाहायला होते. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होतात. शंकरपूरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 12 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर जे ते 180 ते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील आपल्याला लहान साईज मध्ये डाळिंबसाठी दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये वाढताना पाहायला होते. त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेफार कमी पाहायला मिळतो. ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 70 ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके तसेच लहान साईज मध्ये 30 ते 40 रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूट साठी दर पाहायला होतं. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पिंतावन तसेच VNR पेरूसाठी दर जे ते 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. हलके माल जे ते 20 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. मार्केटमध्ये लिंबांची आवक आज कमी पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये स्थिरता कायम पाहायला होते. चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे ते 20 ते 25 रुपयापर्यंत, हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी झालेली पाहायला होते. त्याचबरोबर दर ही स्थिर असलेले पाहायला होतात. आज मार्केटमध्ये कांद्यांची आवक जर बघितलं तर साधारणतः 50 ते 60 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पाहायला होते. तर लहान साईज मध्ये चिंगळी कांद्याचे दर जर बघितले तर 12 रुपयापासून ते 16 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चिंगळी कांद्याचे देखील दर पाहायला होतात. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये
कलर आणि गोळे साईज मधील असलेल्या कांद्यासाठी 22 ते 25 रुपयापर्यंत, त्याचबरोबर एका दुसऱ्या वक्तासाठी 27 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये कमी झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता पाहायला मिळते.